मुंबई आग्रा महामार्गावरील राणेनगर येथील अशोका बिझनेस स्कूलमध्ये MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्रात प्रथमच डॉक्टरांना हॉस्पिटल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे। याविषयीची अधिक माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर यांनी दिली। हेल्थ केअर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही MBA इन हेल्थ केअर मॅनेजमेंट सुरू करत आहोत। हा जो कोर्स आहे हा डॉक्टरांसाठी आहे आणि डॉक्टरांना हॉस्पिटल कसं चालवावं यासाठी हा कोर्स ट्रेनिंग देईल। हा कोर्स मॅनेजमेंटचे लोक चालवतील, त्यामुळं त्यात डॉक्टरशी फारसे नसणार नाही। त्यामुळे डॉक्टरांनी हॉस्पिटल कसे चालवावे यासाठी हे लोक एक्सपर्ट तयार होतील। त्यामुळे हॉस्पिटलची मॅनेजमेंट ही अधिक चांगली होईल। छोटे हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये हे विद्यार्थी काम करतात। ज्या डॉक्टरांचं स्वतःची हॉस्पिटल्स आहेत त्यांना व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट करता यावी याकरता हा कोर्स सुरू करण्यात आला आहे। यामागचा उद्देश अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी व्यक्त केला की जेणेकरून हॉस्पिटलमध्ये ज्यांची स्वतःचे हॉस्पिटल आहेत त्या डॉक्टरांना चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करता येईल। ह्या हॉस्पिटलची आतमधल्या अगदी हाऊसकीपिंगपासून तर सर्व गोष्टी म्हणजे सिस्टीमपर्यंत सगळ्या उत्तम राहतील। आज जे काही प्रत्येकाच्या याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या कारणामुळे प्रत्येक डॉक्टरांना तुम्ही बघाल की एका सर्टन स्टेजनंतर तो डॉक्टर खूप स्ट्रेसमध्ये असतो, प्रचंड काम सारखा करत असतो। त्याला कारण फक्त एकच आहे आणि ते म्हणजे त्याच्याकडे त्या पद्धतीची मॅनेजमेंटचं स्किल नसतं। ते स्किल आज आता अशोकाच्या MBAची म्हणजे विद्यापीठामुळे आज हे शक्य झालं आहे। जास्तीत जास्त वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नाशिक।